ब्रेकनंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून. अमरावतीत पावसाच्या जोरदार सरी. दुपारपर्यंत कडक उन्हानंतर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांना दिलासा. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे बुजली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. वाहन चालकांची तारांबळ. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात उद्यापासून तिकीट तपासणी. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम. अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढत असल्यानं निर्णय. कर्मचाऱ्यांना कपाळावर टिळा लावल्यामुळे स्टोअर मॅनेजरनं त्याला टिळा पुसण्यास सांगितलं. तसंच दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली. घटनेविरोधात भांडूपच्या क्रोमा स्टोअरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा राडा. जळगावच्या भडगावात पतीकडून पत्नीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. कौटुंबिक वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न. पती रेवण पवार विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात संपन्न. विठ्ठल नामाच्या जयघोषात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यावर जेसीबीतून फुलांची उधळण. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष थांबवण्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. ज्या प्रकारे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न इराण इस्रायल संघर्ष थांबवण्यासाठी करू शकतात, ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा 10च्या बातम्या. MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा. एकच नाव विश्व.